नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा 13वा दिवस आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण डबल चेन स्टिचचा दुसरा प्रकार पाहिलेला आहे। यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईन। चेन स्टिचचा सराव भरपूर करून घ्यायचा आहे व तुम्हाला काही अडचण आल्यास सांगायचे आहेत। आज आपण वेगळ्या आकाराने चेन स्टिच कशा घालून घ्यायच्या ते पाहणार आहोत। आपण असा एक आकार काढून घेऊयात। आपण आकार काढून घेतलेला आहे। जरी थ्रेडला एक गाठ बांधून घेतलेली आहे। 423 नंबरचा जरी थ्रेड वापरतोय आपण। रिंगच्या खाली जरी थ्रेड ठेवून घेऊयात आणि असा गोलाकार सरळ आपण वर्क करणार आहोत। ज्या दिशेने वर्क करायचं आहे त्या दिशेने सुईचं टोक ठेवायचं। खालून वरती धागा काढायचा। सुरुवातीला मागे एक टाका घालून घ्यायचा। त्यानंतर पुढे वर्क करायचा आहे। पुढे चेन स्टिच घालून घ्यायची आहे। पेन्सिलने जसे आपण आखलेले आहे तिथूनच वर्क करायचं आहे। त्याच्यावरूनच चेन स्टिच घालायचे आहे। अशा वेगवेगळ्या आकारांचा सुद्धा तुम्ही सराव भरपूर करून घ्या। ज्यावेळेस आपण ब्लाऊजवर वर्क करत असतो त्यावेळेस आपल्याला असे आकार वापरायचे असते। त्यावेळेस आपले व्यवस्थित वर्क होते। त्याच्यामुळे सराव भरपूर करून घ्या आकारानुसार। जितका जास्त तुम्ही सराव करसाल तितकं छान असे तुमचे वर्क होणार आहे। अगोदर आपण आकारानुसार चेन स्टिच कशा घालायच्या वेगवेगळ्या आकारानुसार ते पाहणार आहोत। नंतर मण्यांचे वर्क करणार आहोत। सुरुवातीला आकारानुसारच आपण चेन स्टिच पाहणार आहोत। त्याचा सराव भरपूर करून घ्या। नंतर मण्यांचे वर्क करणार आहोत। आता शेवटी एक गाठ बांधून घ्यायची आहे। अगदी जवळ एक चेन स्टिच घालायची आणि एक गाठ द्यायची आहे। कोणतेही वर्क पूर्ण झाल्यानंतर शेवटी गाठ द्यायची आहे। तसेच सोडायचे नाही, नसेल तर वर्क सुटते आपले। आपण आज हा आकार पाहिलेला आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण दुसरा आकार पाहणार आहोत। याचा सराव भरपूर करून घ्या। तुम्हाला काही अडचण असेल तर विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।